बाय. पैसे घेतलेस का रिक्षाचे? काय झालं? हे तोरण असल्यामुळं मला वाटतंय लपायला जागा आहे. तोरण काढून टाकलं. तोरण काढूनच टाकते. लाईट गेली. बाय. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग जो आहे तो दुपारच्या वेळेपासून सुरुवात होतो आहे. तर दुपारच्या वाजल्या आहेत 11:15, म्हणजे मॉर्निंग पण नाही म्हणता येणार, आफ्टरनून पण नाही म्हणता येणार. तर 11:15 झालेले आहेत आणि अनुताई निघाली आहे तिच्या मैत्रिणीला भेटायला. तर ती गेली होती, एक माळा तिने खाली उतरलं शिड्या, आणि त्यानंतर तिच्या लक्षात आलं की घडी घालायची विसरली ती. तर घडी घालण्यासाठी ती वापस आली तेवढा माळा चढून. आणि ना सध्या आमच्या इथली लाईट गेलेली आहे, त्यामुळं लिफ्ट बंद आहे, तर स्टेअरकेसनेच जावं लागेल. तर आता इथे बघा डस्टर वगैरे सगळं धुवून मी सुकायला ठेवलेले आहेत. आणि यातलं हे जे येलो कलरचं डस्टर आहे ना, त्याच्याने एकदा साहेबांनी चुकून फॅन पुसला होता, त्यामुळं ते एकदम त्याला ऑइली आणि एकदम जिद्दी डाग बसले, ते निघत नाही क्लीन डस्टर. तर आता इथे अनुताई गेली तिच्या मैत्रिणीला भेटायला. आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ जो आहे तो डायरेक्टली संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आणि दुपारी ना मी म्हणजे माझ्या किचनची क्लिनिंग करणार होती आणि ते व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण ना ते जमलंच नाही. कारण की ना सकाळी जी लाईट गेलेली होती ना ती डायरेक्टली आत्ता थोड्या वेळापूर्वी आलेली आहे. आणि इन्व्हर्टरवर ते जर लाईटी चालू ठेवल्या, फॅन चालू ठेवलं सगळं, तर मग ते लवकर संपल म्हणून ना मग मी ते क्लिनिंगचं काम केलंच नाही आज. म्हणजे लाईट नव्हती त्यामुळं आज किचन क्लिनिंगचं काम केलं नाही. खरं तर ना मला हे रॅशनचे जे डबे आहेत नाही, भरण्या वगैरे, ते सगळं घासून घ्यायचे होत्या. कारण की आम्ही परवा दिवशी रॅशन भरलेलं आहे आणि ते असंच ठेवलेलं आहे गोणीमध्ये. तर ते ना ह्या भरण्यांमध्ये भरायचं होतं. पण मग मी विचार केला की भरण्या घासून स्वच्छ त्यानंतर त्याच्यामध्ये ते रॅशन भरावं. आणि आज मात्र ते जमलं नाही, कारण की गरमी होती. सकाळपासून ना लाईट गेलेली होती, सकाळी लवकरच गेली होती लाईट आणि दिवसभर नव्हती. त्यामुळं मग मी म्हणलं की हे नकोच आज काम काढायला पाहिजे. तर उद्या नाही तर परवा हे किचन क्लिनिंगचं काम करेन मी. त्या फ्रीजमध्ये खिचडी काढतो बाजूला. कुठं खिचडी? ते छोट्या मला अंडा पण दे ना एक. आणि इथे ना आजकाल वैभव दादाचा ट्युशनचा जो टायमिंग आहे तो पण चेंज झाला आहे. आणि अगोदर कसं 3 ते म्हणजे संध्याकाळी 6 पर्यंत असायचं ट्युशन, पण आत्ता ना 8 ते म्हणजे दुपारच्या 1 वाजेपर्यंत असतं ट्युशन. तर ना वैभव दादा म्हणजे ट्युशनला जाऊन सकाळी आला 1 वाजेपर्यंत घरी. त्यानंतर ना जसं त्याने जेवण वगैरे केलं ना तसं तो झोपला होता आणि उठलाच नाही. दिवसभर तो झोपला होता. पण जाऊ दे म्हटलं, उन्हाच्या कारात इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तर झोपलाय तर झोपू दे म्हणून हे केलं मी. तर दुपारचं जेवण झाल्या तो झोपला होता आणि त्यामुळं मग मी उठवलंच नाही त्याला.
तर आत्ता तो उठला होता आणि उठल्या उठल्या त्याला भूक लागली होती, तर लगेच बोलत होता की मला काहीतरी हे करून दे. तर ना दुपारी मी खिचडी बनवली होती आणि म्हणजे दुपारी काही स्वयंपाक बनवला ना, तर ते जर फ्रीजच्या बाहेर ठेवलं ना तर ते खराब होऊन जातं. म्हणजे भात वगैरे असू द्या किंवा खिचडी असू द्या किंवा डाळ असू द्या ना, असंच ठेवलं ना तर ह्या गरमी एवढी झाली की ना जेवण जे आहे ते म्हणजे राहतच नाही व्यवस्थित, ते खराब होतं संध्याकाळपर्यंत. म्हणून ना मग मी वैभवदा झोपलाय तर आता जेवायला कोणीच नाही. अनुताई तर तिकडे गेले मैत्रिणी भेटायला आणि अनुताईने ना तिच्या मैत्रिणीसाठी आणि तिच्यासाठी ना शाबू नेला होता बनवून. त्यामुळं तिला काय दुपारचं आता जेवण नव्हतं. ती जाताना जेवण गेली होती आणि तिथं मैत्रिणीसोबत खाण्यासाठी शाबू नेला होता तिने. त्यामुळं ना मग मी खिचडी जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून दिली होती आणि त्यानंतर मग त्याला ती खिचडी गरम करून दिली आणि उकडलेलं अंडं वगैरे दिलं त्याला जेवायला. तर तो जेवला आणि आता इथे अंडा मसाला बनवण्याची तयारी चालू आहे माझी. आणि अंडा मसाला बनवायचा म्हटलं तर मी फक्त 2च वस्तू त्यामध्ये ॲड करत असते. तर फक्त कांदा आणि टोमॅटो एवढंच. तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला होता आणि 3 मीडियम साईजचे कांदे घेतले होते. तर त्यांना ना असं मोठाड तुकडे करून त्यांना फ्राय करून घेतलं. म्हणजे पेस्ट करून पण आपण फ्राय करू शकतो, पण हे जरा सोपं जातं. म्हणजे ती पेस्ट करून नंतर त्याला तेलामध्ये फ्राय करणं हे थोडंसं अवघड जातं, ते लवकर फ्राय होत नाही. त्यामुळं ना मग मी अशा प्रकारे फ्राय करते. म्हणजे मोठे मोठे काप करायचे कांद्याचे टोमॅटोचे आणि त्याला ना तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तर अगोदर तेलामध्ये कांदे हे करून घेतले, फ्राय करून घेतले आणि त्यानंतर इथे टोमॅटो पण चालू आहे फ्राय करण्यासाठी. तर कांदे आणि टोमॅटो आपल्या आपल्या हिशोबानुसार घ्यायचं. आपल्याला ग्रेव्ही किती प्रमाणात पाहिजे त्या हिशोबाने घ्यायचं. तर मी 3 कांदे घेतले होते आणि एकच मोठा असा टोमॅटो घेतला होता. आणि इथे ना पावडरचे मसाले मला पाहिजे होते आणि अनुताईने असं डब्यामध्ये भरून ठेवलं आहे रॅशन. म्हणजे भरण्यामध्ये भरलं नाही, त्यामुळं सगळं जे आहे ते मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवलं आहे. तर ते शोधत होते मी धना पावडर जिरा पावडर वगैरे कुठं ठेवले. तर ते गरम मसाला वगैरे असं पॅकेट सगळं एका ठिकाणी ठेवलं होतं. तर आता म्हणजे जोपर्यंत हे भरणीमध्ये भरणार नाही ना तोपर्यंत हे अवघडच जाणार. म्हणजे शोधाशोध करावी लागणार. छोटंसं जर काय सामान पाहिजे असलं तर मग याच्यात ठेवलं का त्याच्यात ठेवलं हे शोधाशोध करावी लागणार. पण जेव्हा ते आपापल्या ठिकाणी ठेवलं जातं ना तेव्हा ते आरामात भेटतं आणि ते आपल्या हाताखाली म्हणजे हे राहिलेलं असतं ना, त्यामुळं आपल्याला म्हणजे पूर्णपणे माहिती असतं की ह्या डब्यामध्ये हे ठेवलेलं आहे असं. आणि मसाल्याच्या डब्यामध्ये तर ना सगळे म्हणजे पावडरचे मसाल्याचा एक डबा ठेवलेला आहे मी आणि जे अख्खा मसाला असतो त्याच्यासाठी एक मसाल्याचा डबा ठेवलेला आहे मी. तर त्यामुळं रायजिरे झालं तर काळी मिरी लवंग दालचिनी झालं तर इलायची वगैरे हे सगळं दालचिनी वगैरे हे सगळं एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि पावडरच्या मसाल्यामध्ये ते वेगळं ठेवलेलं आहे. तर आता हे तव्यामध्ये जे मी कांदा आणि टोमॅटो फ्राय केलं होतं त्यातलं थोडंसं तेल उरलं होतं, एक अर्धा चमचा तेल उरलं होतं. तर ते सुद्धा मी डाळीला फोडणी देण्यासाठी वापरणार आहे. तर इथे बघा तोपर्यंत साहेब आले होते आणि येताना त्यांनी ना पिझ्झा आणला होता. त्या दिवशी नाही का आम्ही जबरदस्तीने त्यांना पिझ्झा चारला. तर अगोदर त्यांना म्हणजे त्यांना आवडत नव्हतं ते, पण जसं आम्ही पिझ्झा त्यांना चारला ना तसं त्यांना पण म्हणजे आवडायला चालू झाला पिझ्झा. आणि ते पण ना कालच बोलत होते ते की आणायला पाहिजे पिझ्झा आणि आज ते येताना घेऊन पण आले. तर इथं चालू आहे पिझ्झा पार्टी. तर मी पण त्यामध्ये सामील झाले आणि स्वयंपाक तर ऑलमोस्ट झालेला आहे माझा. अंडा मसाला डाळ भात भाकरी हे सगळं झालेलं आहे आणि फक्त आता भांडे घासायचे तेवढे राहिलेत. पण बसले मी थोडा वेळ. आणि अंडा मसाल्याची रेसिपी तर मी ना या अगोदर शेअर केलेली आहे. फक्त 2 वस्तूंनी ते अंडा मसाला बनवलेला आहे आणि त्याची रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे, त्यामुळं आता शेअर केलेली नाही. आणि मागच्या ना एका व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्हाला सायकल चालवता येते का. तर ना ती कमेंट वाचून ना मला जुन्या आठवणी म्हणजे आल्या. म्हणजे जेव्हा आम्ही लहान लहान होतो ना 5वी 6वीला त्या टायमाला आम्ही ते 2 रुपये तासाला सायकल असायची. तर ते आम्ही घेऊन म्हणजे पोलीस स्टेशनच्या पाठीमागं खूप मोठं मैदान होतं तिकडं जात होतो आम्ही शाळेतून. म्हणजे सकाळची शाळा असायची, दुपारी आलं की आपलं 2 रुपये तासाला ती सायकल असायची. मग ते घ्यायचं आणि सायकल चालवायला जायचं. तर तिथं ना एक माझी मैत्रीण होती. तर तिला ना कोणीतरी असं सांगितलं की म्हणजे सायकल
सायकलला ना रक्त लागलं ना तर सायकल येत असते आपल्याला, असं तिला कोणीतरी सांगितलं. आणि अचानकच ती ना थोडंसं सायकलवरून पडली आणि ती जरा थोडंसं असं खरचटल्यासारखं झालं. तर तिने ना तिथं दाबून दाबून रक्त काढलं आणि त्या सायकलीला तो टिळा लावला होता रक्ताचा. म्हणजे तिचा म्हणजे कसं लहानपण एकदम मासूम असतं ना, काय कळत नसतं त्यामध्ये. तर तिला काय वाटलं की आता मी रक्ताचा टिळा लावला म्हणजे आता मला सायकल येणार असं तिला वाटलं होतं. आणि म्हणजे ती खुश झाली होती खूप. पण ॲक्च्युली त्या म्हणीचा अर्थ असा असतो की म्हणजे भरपूर वेळा पडावं लागतं सायकल चालवता चालवता आणि भरपूर वेळा रक्त पण निघतं तेव्हा सायकल येते, असं त्याचा अर्थ होत होता, जो आत्ता आम्हाला समजतो, त्या टायमाला समजत नव्हतं. आणि त्या माझ्या करामती मैत्रिणीचं नाव आहे अश्विनी घसघाटे. तर अगर तिनं माझा हा व्हिडिओ बघत असेल ना तर तिला पण आठवेल ते. आणि मला ना कधी पण ही गोष्ट आठवते, सायकलीचा विषय निघाला की मला ही गोष्ट आठवते. आणि फ्रेंड्स, एका सबस्क्रायबर ताईंनी विचारलं होतं की सायकल येते की नाही. तर मला ना ॲक्च्युली आत्ता सायकल येते की नाही मला माहीत नाही, कारण मी ट्राय नाही केलं. लहानपणीच तेवढी चालवली होती, त्यानंतर चालवण्याचा म्हणजे कधी प्रसंगच आला नाही. तर फ्रेंड्स, ती गोष्ट ना माझ्या ध्यानात आली आणि मी खूप हसले. आणि त्या ताईच्या कमेंटमुळं मला माझ्या लहानपणीच्या आठवणी हे झाल्या, आठवल्या. तर फ्रेंड्स, आता इथे आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि रात्रीची किचन क्लिनिंग चालू आहे. तर किचन क्लिनिंग तर म्हणजे आता फक्त जे जेवणाचे भांडे होते तेवढेच फक्त घासायचे होते. त्यानंतर गॅस स्टोव, किचन ओटा सगळं घासून वगैरे घेतलं. आणि रात्रीचं झोपताना किचन क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की हे जर नाही केलं ना तर मग सकाळी माझं तर खास करून मला तर 3:30ला उठून सकाळी काम करावं लागतं, डबा वगैरे बनवावा लागतो. त्यामुळं ना मग मी रात्रीचंच माझं जेवढं होता होईल तेवढं कामं मी रात्रीच करून ठेवत असते, स्वच्छता वगैरे सगळं. आणि त्यामुळं मग मला पहाटे तेवढ्या लवकर उठून डबा करणं जरा सोपं जातं. तर आता इथं सगळं म्हणजे भांडे वगैरे घासून झालेले आहेत आणि भांडे मांडून पण घेते आता लगेच. आणि सकाळी भाजी काय बनवायची असते ती पण अगोदरच विचार करून ठेवावा लागतो, तर ते पण विचार करून ठेवत असते मी. आणि त्यानंतर ना मग वैभू दादा आणि साहेब हे दोघंजण गेले शतपावली करण्यासाठी. आणि आज मी काही गेले नाही शतपावली करण्यासाठी. तर जाता जाता वैभू दादा डस्टबिनमधले गार्बेज घेऊन गेला कचऱ्याची. आणि त्यानंतर डस्टबिन रोजच्या रोज रात्रीच्या टायमाला ना मी घासून ठेवत असते बाल्कनीमध्ये. आणि सकाळी उठल्या उठल्या ती डस्टबिन सुकलेली असते, नंतर त्याला गार्बेज लावलं की मग आपलं पुन्हा यूज चालू होतो. तर आता त्यांनी गार्बेज नेलेली आहे, त्यामुळे इथे डस्टबिन मी धुवून घासून ठेवून देते सुकायला. तर फ्रेंड्स, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता आणि छोटासा व्हिडिओ होता. त्यामुळं आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. को देखने लगा, फिर अचानक बोला, रुको, ये तुम्हारे डैड कैसे हो सकते हैं?